मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंनी भाऊच्या धक्क्याला भेट दिली। बांगलादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी आल्यानं ते थेट पोहोचले होते। बांगलादेशींकडून स्थानिक मच्छीमारांना त्रास होत असल्याचा आरोप होत होता आणि याच वेळेला नितेश राणेंनी अधिकाऱ्यांनी पोलिसांना झापलं। देशाच्या विरोधातला विषय अहो केंद्र सरकार आमचं एवढं कडक भूमिका घेत आहे की कोणी बांगलादेशी रोहिंगे नको, आमचे मुख्यमंत्री कडक भूमिका घेते कुठलेही बांगलादेशी नको, मग आपण कशाला इकडे या गोष्टी करतोय? घ्या ना कडक भूमिका, तुमचे तरी होणार आहेत का? गोळ्या मारताना नाही बघणार तुम्ही त्याला बसायला कोणाला बसायला दिलाय, हे कधीच कोणाचे साले होत नाही। कशाला आपण देतो या लोकांना? परत मला नको इथे तुम्ही पण ह्यांना माहिती द्या, आम्हा लोकांना माहिती द्या, पण इथे तुम्ही पण सोय करतो बसवताना तुम्ही लोकांनी काय केलं? आम्ही बसतो ना इथे मागे या ना एकत्र सगळे काही कोण आपला असेल, आपले कोण गणपती असतील कोणतरी आपले त्यांची नावं द्या, हे आपलेच काही लोक शेड खातात ना, म्हणून हे प्रॉब्लेम आहे। नितेश राणेंच्या या दाव्यानंतर एबीपी माझानं स्थानिक कोळी बांधवांशी संवाद साधून फॅक्ट चेक केलं। बांगलादेशी मुस्लिमांची संख्या वाढून त्यांचा त्रास होत असल्याचा आरोप यावेळेला त्यांनी केला। पाहूया। काही कोळी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी इथे बातचीत करणार आहोत। नितेश राणे इथे येऊन गेलेत, नेमका काय प्रसंग घडला होता? या नितेश राणे साहेबांना आणायचं कारण हा होता की इथं ते बांगलादेशी आहेत, त्यांच्यावरनं याचा कारवाई करायसाठी त्यांना बोलून घेतलेला। आता कारवाई जे काय करायचं साहेबांनी कारवाई केला। आता राहिलं जे आपलं कोळी बांधव, त्यांना जे भटसाला उठायला जागा नाही आहे, त्यांच्यासाठी आम्ही धावपळ करतोय, तर त्या हिशोबाने आम्ही बोलू का आम्हाला स्थानिक येत नाही, स्थानिक आम्हाला बसायला जागा द्या, आमचं हे म्हणणं। बाकीचे आमच्या महिला आहेत त्यांच्याशी नेमका काय प्रसंग तेव्हा घडला? आम्हाला म्हणजे इकडे मेन आम्हाला बसायला पाहिजे, आमची पोटगी आहे धंद्यावरच, या मच्छीवरच। जर आम्हाला बसायला नाही दिले तर आम्ही खाणार काय? आमचा कुठला काय दुसरं काय आमचं काम नाही, आमचं इकडेच काम आहे, यावरच आमचं पोटपाणी आहे, मुलं पालं आमची याच्यावरच आहे। मग तुम्ही आम्हाला इकडे बसायला नाही, आम्ही काय खाणार? जो जे घटना आहे म्हणजे बांगलादेशींसंदर्भात काय नेमकी ती घटना? कोणाला बसायला द्यायचंच नाही, ते दादागिरी करतात, सर्वेवर दादागिरी करतात। एक कोळी बायांचं बाजूला राहतात आणि एक बंगाली लोकांचं राज्य आहे, बंगाली लोकांचं इकडे राज्य आहेत, आपल्याला गाल्याशिवाय दुखून आपल्याला हाकलतात। ते कशामुळे? हे आमचा कोळी लोकांचा धंदा आहे। कोळी लोक इकडे ठामचे ठाम कोळी लोकांना बाजूला करतात आणि बांगलादेशही खिरतात, या मद्रासने खिरतात। यो यांचा धंदा नाही, यो कोळी लोकांचा धंदा आहे। स्थानिक मुस्लिम कोळी बांधव वगैरे सगळे आहेत, सर्व मिक्स आहेत, पण ते आता काय झालं, एकीला मारलं बंगालीनी, मग आमचा कोळी लोकांचा फायदाच नाही ना, मग आम्हालाच हुशारा दाखवणार, मग आम्ही काय करणार? आम्ही कुठे जाणार? ती लोक तिथून येणार गावावरून, त्यांचा धंदा लावणार, मग आम्ही कोळी असून आमचा फायदा काय आहे? आणि आम्हाला सुद्धा बसून नाही देत, इथे पोलीस येतात, उठा उठा बोलतात, मग आम्ही कुठे जाणार? आमचा स्वतःचा धंदा आहे का, असा नाही विकत आणला म्हणून मग आम्ही स्वतःचा धंदा नाही करू शकत? आपल्या एरियामध्ये असून आपण धंदा नाही करू शकत, मग फायदा काय आहे आमचा? अशातच कुठेतरी संघर्ष देखील इथं वाढताना दिसतो आणि त्यामुळेच नितेश राणे यांच्याकडनं देखील बांगलादेशी असेल किंवा मग रोहिंग्या असेल या संदर्भात आक्रमक भूमिका जी आहे ती घेताना दिसते। कॅमेरामन दीपेश महाजनचा अभिषेक फ्रॉड, एबीपी माझा, मुंबई।